रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन मी आता निघालोय ओझरच्या दिशेने। साधारण 65 किलोमीटर अंतर आणि रस्त्यात निसर्गाचा आनंद घेत मी आता 1.5 तासात पोहोचलो इथे ओझरला। मंदिराच्या समोरच भव्य अशी पार्किंग आहे आणि अगदी बाजूलाच एक शांत प्रसन्न नदी वाहते। या नदीकाठी बसल्यावर मनाला एकदम वेगळाच आराम मिळतो आणि खरंच हे दृश्य इथे येऊनच अनुभवता येते। श्री विघ्नहर गणपतीचे मंदिर अतिशय देखणं आणि भव्य आहे। मंदिरात प्रवेश करताच रांजणगावच्या हत्तीची हुबेहूब प्रतिमा इथे दिसते। ओझरचा हा श्री विघ्नहर गणपती विघ्नांचा नाश करणारा म्हणून प्रसिद्ध आहे। पुराण कथेनुसार सिंदूर नावाचा असुर इथे अत्याचार करत होता। चंद्रचूड राजाने गणपतीची आराधना केली आणि बाप्पाच्या कृपेने त्याचा वध करून मंदिरात विघ्नहराची स्थापना केली। पेशव्यांच्या काळात या मंदिराचं सुंदर बांधकाम झालं तर नाना फडणीसांनी त्याची पुनर्बांधणी केली। आजही मंदिराच्या सभोवती दगडी भिंत आहे आणि कळस सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेला आहे। दरवर्षी फाल्गुन महिन्यात इथे मोठी यात्रा भरते जिथे हजारो भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतात। मंदिर, नदीकाठ आणि संपूर्ण गाव सगळंच इतकं शांत, प्रसन्न आणि पवित्र वाटते की इथे आल्यावर मन नक्कीच अधिकच शांत होतं। तर थोडा वेळ इथेच थांबलो आणि आता निघालोय आपल्या पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी लेण्याद्रीच्या दिशेने। तर लवकरच भेटू आपल्या 3ऱ्या दिवसाच्या पार्ट 3 मध्ये।